नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. देहे बुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी, विवेके तये वस्तूची भेट घ्यावी. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तेची शोधित जावे. या श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी अगोदर शेवटच्या 2 चरणांचा अर्थ समजून घेतला पाहिजे व त्यानंतर पहिल्या 2 चरणांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. समर्थ म्हणतात, तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. याचा अर्थ असा की ज्याच्याशी आपण एकरूप व्हायला पाहिजे तसे आपण होत नाही, कारण आपली तशी सहज प्रवृत्ती नाही. माणसाची सहज प्रवृत्ती ही देहबुद्धीकडे वळणारी असते. चांगल्या गोष्टींकडे वळण्याची आपली प्रवृत्ती नसते. वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाही, त्या सहजपणे अंतरंगात प्रवेश करतात. षड्रिपूंना कोठून बोलवून आणावे लागत नाही. एकदा का मनुष्य थोडासा मोठा झाला की आपोआपच तो वाईट गोष्टी अंगीकारतो. त्यामुळे चांगल्या गोष्टी त्याला शिकाव्या लागतात, त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे परमात्म्य स्वरूपाची ओळख त्याला वेगळी करून घ्यावी लागते. मनुष्य प्रपंचात व ऐहिक सुखात सहजपणे रमतो. त्याच्या चित्तवृत्ती विकारवश होतात. देहाचे सुख हेच खरे सुख असे तो मानतो व त्याप्रमाणे त्याच्या चित्तवृत्ती काम करीत असतात. त्यामुळे देहाच्याही पलीकडे काहीतरी आहे हे त्याला कळतच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. यासाठी तेची शोधित जावे, म्हणजेच ते परब्रह्म स्वरूप शोधले पाहिजे. कारण परब्रह्म स्वरूप हेच चिरंतन सत्य आहे. त्याच्या पलीकडे आणखी काही नाही. मानवी जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी परमात्म्याचा शोध घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. हा परमात्म्याचा शोध घ्यायचा कसा, तर तो समर्थांनी पहिल्या चरणात सांगितले आहे की देहबुद्धी हे ज्ञानबोधे तजावी. देहबुद्धी म्हणजेच मिदेहीपणा हा ज्ञानबोधाने काढून टाकावा. याचाच अर्थ असा की ज्ञानाच्या माध्यमातून देहबुद्धी टाकून द्यावी. आपले मन सुरुवातीला देहबुद्धीच्या बाजूने असते. त्यावर ज्ञानाने, विचाराने, चिंतनाने मात करून त्याला आत्मबुद्धीकडे वळवणे गरजेचे आहे. हे काम करण्यासाठी मनालाच वळण लावायला हवे. सद्विचार, संत संगती, नामस्मरण यांचा उपयोग करून घेऊन आपण आपल्या मनाला वळण लावू शकतो व हळूहळू ज्ञानाच्या आधारे देहबुद्धीचा नाश करता येऊ शकतो. आपण एखाद्या धुळीने भरलेल्या तस्विरीवर स्वच्छ फडक्याचा हात फिरवतो. जसजसा स्वच्छ फडक्याचा हात फिरत जातो तसतशी त्या तस्विरीवरची धूळ निघून जाते व तस्वीर स्वच्छ होऊ लागते व शेवटी सर्व धूळ निघून तस्वीर स्वच्छ होते. तसेच हळूहळू ज्ञानाच्या फडक्याने देहबुद्धीची धूळ स्वच्छ करायची, म्हणजे हळूहळू देहबुद्धीची धूळ पूर्णपणे निघून जाईल व आत्मबुद्धीची तस्वीर स्वच्छ होऊन ती आपल्याला दिसायला लागेल. यासाठी विवेकाची म्हणजेच सत्सद विवेक बुद्धीची कास धरली पाहिजे व त्यायोगे आपण प्रयत्न केल्यास तो परमात्मा आपणास भेटू शकेल असे समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.